ठाकरे यांची एक सभा झाली। राजसाहेब ठाकरे हे मोठे नेते आहेत, अभ्यासू नेते आहेत आणि मुद्देसूद बोलतात आणि त्यांच्या माध्यमातून जी काय माहिती समोर येते त्याच्यावर लोक विचार करतात असा आतापर्यंत अनुभव आहे। पण कालच्या झालेल्या ज्या सभेनंतर मुळात अशा पद्धतीच्या सभा, अशा पद्धतीचे वोट चोरीचे आरोप हे लोकसभेच्या नंतर का झाले नाही हा फार मोठा प्रश्न आहे। कारण का ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये एका मतदारसंघामध्ये लाख दीड लाख मतदान झालं आणि उर्वरित त्याच्यामध्ये मतदानच झालं नाही आणि काँग्रेसचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकून आले, तेव्हा वोट चोरीचे, वोट जिहादचे कोणीच आरोप केले नाही। जेव्हा हिंदू मंदिरांच्या बाहेर हिरवे झेंडे फडकवले गेले, पाकिस्तान जिंदाबाद म्हटलं गेलं, तेव्हा कोणीच त्याच्यावर आक्षेप घेतला नाही आणि किंवा सभाही घेतली नाही। आता जेव्हा हिंदुत्व विचाराचं सरकार येण्यासाठी महाराष्ट्रातल्या हिंदू समाजाने जे काही लोकसभेच्या नंतर हिरवा गुलाल उधळला गेला त्याचा उत्तर अगर भगवा गुलालाने अगर दिलं तेव्हाच आता वोट चोरीचे आरोप व्हायला लागलेले आहे। असो, पण हेही मला वाटतं की राजसाहेबांच्या बरोबरचे आजकाल ज्यांच्या मांडीला मांडी लावून ते बसतात संगतचा असर असू शकतो। कारण का उद्धवजी आणि त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांच्या मेंदूची साईज केवढी आहे हे आता महाराष्ट्राला चांगल्या पद्धतीने माहिती आहे। एक दोन दिवसा अगोदर आदित्य ठाकरेंनी दिल्लीच्या ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटचे फोटो छापून ट्विट केलं होतं, म्हणजे हे त्यांच्या मेंदूची साईज। आणि ज्या पद्धतीने कालच्या सभेमध्ये वाढवण बंदराच्या संदर्भात उल्लेख करत असताना मी छातीटोक पद्धतीने सांगतो की आदरणीय राजसाहेबांना चुकीची माहिती दिली गेलेली आहे। मी स्वतः त्या खात्याचा मंत्री आहे, बंदर खात्याचा। महाराष्ट्र सरकार म्हणून वाढवण बंदरमध्ये आमचा 26% वाटा आहे महाराष्ट्र सरकारचा, 26%। आणि त्या बंदराच्या प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक हालचालीचा साक्षीदार हा त्या खात्याचा मंत्री म्हणून मी स्वतः आहे। प्रधानमंत्री असतील, आमचे मुख्यमंत्री असतील आणि आमचे सगळेच बंदर खात्याचे अधिकारी अतिशय चोख पद्धतीने आणि बारकाईने या वाढवण बंदरामध्ये सगळेजण काम करतायत। वाढवण बंदरामुळे आपला देश आज जिथे जे नगण्य आहे त्या बंदर ह्या क्षेत्रामध्ये, बंदरांच्या जागतिक बंदर यादीमध्ये एका त्या वाढवण बंदरामुळे पहिल्या 5 क्रमांकामध्ये येऊन थांबणार आहे। जो 20 मीटरचा जो ड्राफ्ट म्हणजे खोली ज्याला म्हणतात, जो आजच्या तारखेला कोणाकडेच नाही, कुठल्याच देशातल्या सर्वात जास्त खोली असलेला जो मुंदडा बंदर आहे, मुंदड्याकडे बंदर आहे, तो 17 मीटरचा आहे, हा 20 मीटरचा आहे। आणि ह्याच्यामुळे सगळ्या पद्धतीचे जहाज, मोठे लहान सगळ्या पद्धतीचे जहाज त्या वाढवण बंदराकडे येऊ शकतात। आता मग नोकरी संदर्भात अगर आपण बोलाल तर 12 लाख डायरेक्ट आणि इनडायरेक्ट पद्धतीचा रोजगार हा फक्त एका वाढवण बंदराच्या माध्यमातून स्थानिक तरुणींना भेटणार आहेत, महाराष्ट्रातल्या तरुणींना भेटणार आहेत। आणि त्यासाठी आदरणीय लोढा साहेबांच्या मंत्रालयाच्या माध्यमातून कौशल्य विकासाचे असंख्य कार्यक्रम घेण्याचे कार्यक्रम सुरू आहेत। त्याच्यामध्ये आमच्या मत्स्य व्यवसाय खातं पण आहे, कारण का असंख्य मच्छीमारांच्या तरुणींना वाढवण बंदरमध्ये येणाऱ्या नोकऱ्या कुठल्या, त्याच्यामध्ये लागणारं कौशल्य कुठलं,
या सगळ्याबद्दलचं मार्गदर्शन हे आम्ही त्या कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आता देतोय. एवढं मोठं बंदर अगर आपल्या महाराष्ट्रामध्ये येत असेल आणि त्या एका बंदरामुळे 12 लाख तरुण तरुणींच्या नोकऱ्या आणि 2 हाताला काम मिळत असेल तर मग ते बंदर कसं चुकीचं आहे? त्याच्यामध्ये असंख्य मोठे छोटे उद्योजक आहेत, काही मराठीही आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर मराठी आहेत, जे त्या वाढवण बंदरामध्ये आज त्यांनी गुंतवणूक केली आहे, कामं करतायत आणि मोठे होत आहेत. मग कुठल्या हिशोबाने वाढवण बंदर वाईट आहे तुम्ही सांगा मला? हे ना जैतापूर नको, हे ना नाणार नको, हे उद्धव ठाकरेंची भाषा का बोलतायत हे मला आजपर्यंत आता कळण्याच्या पलीकडे गेलेलं आहे. चांगल्याला चांगलं म्हणणं हे माणुसकीचा धर्म अगर असेल तर आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा बंदर येत आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्र आणि देशाचं नाव बंदर यादीमध्ये अगर मोठ्या प्रमाणामध्ये तिथे पोहोचत असेल तर कोणाचा त्याला विरोध होता कामा नये असा मताचा मी आहे. म्हणजे चुकीची माहिती त्यांच्याकडे कोणीतरी दिली हे निश्चित आहे. कारण का अजून एक छोटं उदाहरण देतो. आदरणीय राजसाहेबांनी सांगितलं की वल्लभभाई पटेलजींनी मुंबईला महाराष्ट्राला तोडण्याचा पहिला विरोध केला, बरोबर आहे ना? वल्लभभाई पटेल मोठे नेते होते, ते 1950ला वारले आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ कधी सुरू झाली? 1956ला. तर त्यांनी विरोध नेमकं कुठून केला, कसा केला हे सांगितलं पाहिजे ना. जे 1950लाच अगर गेले असतील तर 1956च्या चळवळीला त्यांनी कसा सहभाग घेतला, कसं मत नोंदवलं, एआयच्या माध्यमातून का असं काय तंत्रज्ञान तेव्हा होतं का याची माहिती तर दिली पाहिजे. अशा पद्धतीची चुकीची माहिती अगर आदरणीय राजसाहेबांपर्यंत पोहोचत असेल आणि एवढा मोठा नेता अशा बाबतीची अगर भाषा करत असेल ना तर हे चुकीचं आहे, हे कोणाला मान्य नाही. अशा पद्धतीच्या चांगल्या प्रकल्पाला विरोध, चांगल्या प्रकल्पाला गैरसमज कोणीही करू नये असा मताचा मी आहे. अदानींना भेटीगाठी सगळेच करतात, फोटो आहेत शिवतीर्थावर येणारे अदानींचे, मातोश्री तेवर येणारे अदानी. अगर कुठला उद्योजक अगर आपल्या महाराष्ट्रासाठी देशासाठी अगर रोजगार निर्मिती गुंतवणूक करत असेल तर त्याला विरोध कशाला करतोय आपण? विरोध कशाला करतोय? म्हणून वाढवण बंदरा बाबतीमध्ये तरी कुठलंच चुकीचं काम होत नाहीये. उलट आपल्या महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशा पद्धतीचं काम, आणि त्याच्यामुळे असंख्य तरुणांच्या 2 हाताला काम या फक्त ह्या वाढवण प्रकल्पाच्यामुळे मिळणार आहे हे मी छातीटोक पद्धतीने सांगू शकतो. राज ठाकरे असं म्हणतात की मराठी माणसावर मुंबईवर वरवंटा फिरवण्याचं काम हे लोक करताय, आम्ही त्यांना सोडणार नाही. अरे कसला वरवंट आहे सांगून तरी पाहिजे मला, सांगितलं पाहिजे मला. जसं मी तुम्हाला सुरुवातीला बोललो, हा वोट चोरीचा वोट जिहादचा आरोप लोकसभेच्या नंतर का करत नाही? आता तुम्हाला हिंदू कुटुंबाच्याच मध्ये जाऊन मतदार यादी तपासायची आहे. मग मालेगावला कधी जाणार, भिवंडीला कधी जाणार, नळ बाजारला कधी जाणार, भैरमपाड्यामध्ये कधी जाणार, तिथे मालवणीमध्ये कधी जाणार? तिथे जे एका घरामध्ये 40-40, 50-50 बांगलादेशीने रोहिंगे कोंबून ठेवले होते, त्यांना कधी प्रश्न विचारणार? नल बाजारमध्ये जाऊन विचारा, एका घरामध्ये 30-30, 40-40 कसे काय राहतात त्याच्याबद्दल कधीतरी विचारलं पाहिजे. जाऊन यादी घेऊन जावा ना त्यांच्याकडे. मतदार यादी घेऊन नल बाजारमध्ये जाऊन उभे राहा आणि त्या घरामध्ये जाऊन विचारा कि तुम्हारे घर में जो रहने वाले जो 40 जन है वो ये हमारे मुंबई महाराष्ट्र के है क्या? मध्ये जो अब्बू आदमी ने भिवंडी में मराठी चलेगा नहीं का कानाखाली वाजवली नाही? त्याच्या का कानाखाली वाजवली नाही? का नाही? जसं त्या मीरा भाईंदरच्या एका हिंदू
व्यक्तीला, गरीब हिंदू व्यक्तीला जाऊन कानफडीत खेचली, तसा अब्बू आझमीची का कानफडीत खेचली नाही? की भिवंडीमध्ये मराठी बोलना चाहिए. म्हणजे मतदार यादी तुम्हाला लोकसभेच्या नंतर झालेला वोट जिहादच्या निमित्ताने तपासायची नाही. मानकोड शिवाजीनगरमध्ये जे काही बांगलादेशीने रोहिंगे जे कोंबले आहेत आणि त्यांना बाहेर काढण्याचं काम आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आणि आमच्या अमित शाह साहेबांच्या खात्यांनी केलेलं आहे. असंख्य बांगलादेशी आणि रोहिंग्यांना जे चुकीचे आधार कार्ड घेऊन मतदान करायचे त्यांना बाहेर काढण्याचं काम आमच्या सरकारने केलेलं आहे. तुमच्यासारखे नुसतं हिंदूंना टार्गेट करत बसत नाही. किरीट सोमयाजींनी काढलेली माहिती कधी वाचली आहे? मालेगावमध्ये काय धिंगाणा चालू आहे ते काय आमच्या मुंबई महाराष्ट्रातले आहेत? ते सोडा. कधी भिवंडी आणि इथल्या घोडबंदर रोडच्या पुढे जाऊन पलगाम नावाच्या गावाकडे जावा. पलगाम बघा त्याच्यामध्ये काय चाललंय, किती राहतात. त्यांना मतदार यादी घेऊन जावा. त्यांच्या घराघरात जावा, मोहल्ल्यामध्ये जावा आणि विचारा मोहल्ल्यामध्ये तुम इधर का है की तुम्हारा पाकिस्तान के रहता है तुम इधर. विचारा यादीमध्ये त्यांची नावं आहेत का? आहे का हिंमत? नुसतं हिंदूंना नुसतं त्या महाविकास आघाडीच्या नादात लागून टार्गेट अगर कोण करत असेल तर हे हिंदुत्व विचाराचं सरकार आहे राज्यात आणि देशात. हाच आवाज, हाच हीच सभा, हेच प्रश्नचिन्ह अगर लोकसभेच्या नंतर अगर उचलले असते ना, विचारले असते तर बाळासाहेबांना अजून मनाला शांती मिळाली असती. ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाला उत्तर जे आहे ते मागते विरोधी पक्ष, परंतु भाजपचं संगनमत आहे त्यामुळे भाजपच निवडणूक आयोगाची बाजू घेते असा आरोप संजय राऊत. आमच्या काय निवडणूक आयोगाने आता चौकशी लावली आहे ना. निवडणूक आयोगाने चौकशी लावलेली आहे. खरं म्हणलं तर ही अर्बन नक्षलची भाषा आहे ना. सुप्रीम कोर्टवर प्रश्नचिन्ह करायचं आहे. आमच्या देशामध्ये निवडणुका घेऊ नये, घेऊन दाखवा, ही अर्बन नक्षलची भाषा आहे. अर्बन नक्षल बोलतात असं. म्हणून बोलतो राजसाहेबांना तुम्ही मांडीला लावू नका लावू. उद्धव ठाकरे त्याच्या नादी नका लावू. तो वाया गेलेला पोरगा येते. त्यांनी ठाकरेंचा ब्रँड संपवण्याचा सर्वात मोठा कारणीभूत उद्धव ठाकरे आहेत. राजसाहेबांनी त्याच्या नादी लागू नये. आणि कसले कोण जे निवडणूक आयोगाला तर आम्ही पण प्रश्न विचारलेला ना लोकसभेच्या नंतर की एकाच मतदारसंघामध्ये 1 लाख मतदान कसे होतात? धुळ्याचे जे खासदार आहेत त्यांना मालेगावमध्ये मतदान कसं होतं? सौदी अरेबिया आणि त्या सगळ्या देशांमधून कोण कोण बाहेरून आलेलं तेव्हा कोणी विचारलं नाही त्यांच्या घरात मतदार यादी घेऊन जाऊन की बाबा तुम्ही इधर काय, क्या पाकिस्तान काय, क्या बांगलादेश काय? तेव्हा विचारण्याची हिंमत करायची ना. मोठा वाद निर्माण झालेला आहे. कुठेतरी तेढ निर्माण झालं असं महाविकास आघाडी नेत्यांचं म्हणणं आहे. का तेढ म्हणजे? उद्या अगर हजेलीला जाऊन आम्ही हनुमान चालीसा आमच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी म्हटलं तर चालेल का? शनिवार वाडा असो, ह्या सगळे हे आमच्यासाठी हे इतिहासाचे आणि शौर्याचे आणि हिंदू समाजाचे प्रतीक असलेले जे आमची धार्मिक स्थळं आहेत, ती स्थळं आहेत, त्याच्यावर अगर तुम्ही अशा पद्धतीचे नमाज पठण करत असाल तर उद्या अगर आमचे हिंदुत्ववादी कार्यकर्ते उद्या हजेलीला जाऊन उभे राहिले आणि तिथे हनुमान चालीसाचं पठण सुरू केलं तर मग काय करायचं? जो न्याय तुम्ही हजेलीला लावता तोच न्याय अन्य धार्मिक स्थळांना लावा, एवढंच म्हणणं आहे. मग आज जे आमच्या हिंदुत्ववादी कार्यकर्ते तिथे गेले, वातावरण कोण खराब करताय? कशाला तिथे नमाज पढायचं आहे? नमाज पढण्यासाठी काय देशात आणि राज्यात मस्जिदी कमी आहेत? जे तुम्हाला हिंदू धार्मिक स्थळांकडे कोण वातावरण खराब करणारे हे जिहादी मानसिकतेचे लोक आहेत. आणि मग उद्या हिंदू संघटनेने अगर आवाज उचलला तर चूक काय केली? म्हणून बोललो ना, उद्या हजेलीच्या इथे अगर अचानक जय हनुमानचा नारा दिला गेला तर मग कोण बोलू नये. आरेला तारेचा अगर विषय असेल ना तर हिंदू समाज पण आवाज उचलू शकतो. पण कोणालाच वातावरण खराब करायचं नाहीये. म्हणून प्रत्येकाने आपल्या आपल्या जी काय जागा दिलेली आहे तिथे जाऊन तुमचा हे करा ना, तुम्हाला काय करायचंय ते प्रार्थना करा. निवडणूक आयोगाने भाजपच्या विरोधात महाविकास
तारीखला मोर्चा काढणार आहे. अहो ते सगळे मोर्चे पहिले मोहल्ल्यांवर काढा. 1 तारखेचा एक मोर्चा पहिला मोहल्ल्यांवर काढा कुठल्या तरी. वोट चोरी तिथून होते, वोट जिहाद तिथून होतंय. हे मोर्चे लोकसभेच्या नंतर का काढले नाहीत? तुम्हाला देशामध्ये अगर लोकशाही पाहिजे, सगळ्यांना समान न्याय पाहिजे ना, तर लोकसभेच्या नंतर चिडीचूप कशाला होते, सगळे गार कशाला होते? कारण तुमचे एवढे खासदार आले म्हणून. बच्चू भाऊंनी वादग्रस्त वक्तव्य केलं. 3 कलेक्टर आणि मंत्रालयातील 7 सचिवांना ठोकलं, काय फरक पडला असं म्हटलं. पुढे असंही म्हटलंय तर निजामशाही बंद केली म्हणून संभाजीराजे सासऱ्यांकडून मारले गेले, औरंगजेब मात्र बदनाम झाले. असं आहे, आता बच्चूबाईंना थोडं बच्चू कडूला जरा वेगळ्या पद्धतीची हवा लागलेली दिसते आहे. बघू, आमचे देवाभाऊ काळजी घेतील. त्यांनी असंही म्हटलं की शेतकऱ्यांना मदत जी आहे ते सरकार करत नाही, त्यामुळे आमदारांना कापा. वादग्रस्त विषय. आत्महत्या करण्यापेक्षा आमदारांना कापा अशा पद्धतीचं वाद. हेच आमच्या सरकारमध्ये पण काम करू म्हणून बोलतो ना, सगळ्याची काळजी देवाभाऊ आमचे घेतील. मतदार याद्या जोपर्यंत दुरुस्त होत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही असं पण सगळे मतदार याद्या पहिले मोहल्ल्यांचे पहिले नीट करा. जिथे जिथे वैरामपाडा, नलबजार, इथे मालवणी, मग भिवंडी, मग मालेगाव, त्या पहिल्या मोहल्ल्यांमध्ये जाऊन पहिल्या याद्या त्यांच्या तपासा. मग आमच्या हिंदूंच्या घराघरामध्ये जावा. वोट जिहाद तिथून सुरू होतं. किती लोक एका एका यादीवर अब्दुल शेख, शेख अब्दुल, अब्दुल अब्दुल किती टाकलेत बघा. अब्दुल का पहिला बाप, दूसरा बाप, तीसरा बाप, चौथा बाप, 5वां बाप, 6ठा बाप, 7वां, 8, 1, 19, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. टू बी कंटिन्यूड. काय बोलताय? भाजपच्या माजी खासदार आहे प्रज्ञासिंग ठाकूर, त्यांनी म्हटलंय की जर आपल्या मुली आपलं ऐकत नसतील, मुस्लिम मुलांबरोबर पळून जात असतील तर त्यांचे हातपाय कापा. आता मी ते वक्तव्य ऐकलेलं नाहीये. ऐकल्यानंतर त्याच्यावर बोलू शकतो नक्की. सर, तुमचे सहकारी मंत्री संजय शिरसाट पुन्हा एकदा वादात आरोप आहेत. उपोषणकर्त्यांच्या ठिकाणी जाऊन उपोषण सोडल्यानंतर ते उपोषणकर्त्यांना घरी बोलावून उपोषण त्यांना उपोषण मागे घ्यायला होतं. पण त्याच्यामध्ये वादग्रस्त म्हणजे काय विषय म्हणजे उपोषणकर्त्याच्या मंडपात न जाता तिथं उपोषण सोडणं किंवा पुढे करतात. पण उपोषण सोडलं ना. त्यांना घरी बोलावून सोडतात. मी व्हिडिओ बघतो आणि तुम्हाला उत्तर देतो. आता काय बोलतो, संजय राऊत म्हणाले, त्यांचं घर एवढं नीट काय हो. संजय राऊत म्हणाले गुवाहाटीला जाऊन आलेले लोक नरकासूर आहे. एकनाथ शिंदेवर त्यांनी अशा प्रकारचा हल्लाबोल केलेला आहे. आता त्यांनी काय सकाळी तो बोलतो त्याचे सगळं कॉन्ट्रॅक्ट बोलण्याचं आता मी माझ्याकडून नवनाथ बनला दिलेला आहे. ट्रान्सफर ऑफ ओनर झालेला आहे. तुम्ही नवनाथ बनला विचारा, नाही तर उद्या माझ्यावर आबरू नुकसानीचा डावा ठोकायचा नवनाथ. बोले भाजप महायुतीमध्ये खूप स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात फार मोठी धुसफूस सुरू आहे. शिंदे गट असेल किंवा अजित पवार गट असेल, त्यांचं म्हणणं आहे की आपण वेगवेगळं लढलं पाहिजे. चांगली आणि गोष्ट. मित्र पक्ष आपल्याला म्हणजे भाजप आपल्याला जास्त बघा, एक लक्षात घ्या, आमच्या मुख्यमंत्री साहेब, आमचे प्रदेशाध्यक्ष, माझं म्हणणं आहे की प्रत्येक जिल्ह्याची परिस्थितीच्या अनुसार प्रत्येकाला स्वबळावर आणि मैत्रीपूर्ण लढत लढायची असेल तर ह्याच्यामध्ये काहीच चुकीचं नाहीये. असंख्य असे जिल्हे आहेत, उदाहरण आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अगर मैत्रीपूर्ण लढत लढली नाही तर आजच्या तारखेला उभाटाकडे उमेदवार पण नाहीये. महाविकास आघाडीकडे एक उमेदवार नाहीये. उद्या अगर युती झाली तर रेडीमेड उमेदवार उभाटाला आणि महाविकास आघाडीला सिंधुदुर्गात भेटतील. तशीच परिस्थिती रत्नागिरीमध्ये आहे. आणि म्हणून अगर आपण मैत्रीपूर्ण लढत सगळेजण लढलो, प्रत्येक आपला पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष आपल्या आपल्या ताकदी वगैरे मैत्रीपूर्ण लढत लढले तर त्याच्यामध्ये उलट फायदा महायुतीचाच आहे. कारण आम्ही सत्तेमध्ये असलेले तिघही पक्ष आहोत. उद्या एकत्र यायचंच आहे निकालानंतर. मग आता अगर एकत्र आम्ही वेगवेगळं लढून उभाटा आणि महाविकास आघाडीचा त्यांना लांब ठेवत असू. आज मी तुम्हाला बोलतो, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उभाटाकडे उमेदवार नाही. आमची युती झाली तर रेडीमेड उमेदवार त्यांना भेटतील. यापेक्षा वेगवेगळं लढायचं, मैत्रीपूर्ण लढत लढायची आणि मग
चांगल्या वातावरणामध्ये उद्या आपली सत्ता बसवायची. सर हिंदी में जानना चाहेंगे और राणे सर हिंदी में जानना चाहिए राज ठाकरे ने जिस प्रकार से दावा किया लगभग 96 लाख मतदाता जो महाराष्ट्र में फर्जी है उनके इस आरोप को कैसे देखते हैं और वहीं महाविकास अघाड़ी ने 1 नवंबर को रैली ये मेरे को आश्चर्य ऐसा लगता है कि राज साहब की यही सभा यही प्रश्न लोकसभा के बाद क्यों आए नहीं. जब लोकसभा के बाद जब भी एक सांसद मतदार संघ में जब भी एक ही मतदार संघ में 1-1 लाख मालेगांव में 1 लाख से ज्यादा वोटिंग होती है, इधर मानकुड़ शिवाजी नगर में 1 लाख से ज्यादा वोटिंग होती है, और जब भी कांग्रेस और महाविकास आघाड़ी और इंडिया अलायंस के लोग अगर चुन के आते तभी ये लोग को कुछ अपने इलेक्शन कमीशन से कोई प्रॉब्लम नहीं. इलेक्शन कमीशन का ये लोग प्रशंसा करते. मगर जब भी लोग विधानसभा के बाद जब भी ये लोग ने लोकसभा के चुनाव के बाद जिस तरीके से पाकिस्तान जिंदाबाद, हरे झंडे, सर तन से जुदा के नारे दिए गए, उसका जवाब हरे का जवाब विधानसभा में हिंदू समाज ने भगवे से दिया. तभी ये लोग को मिर्ची क्यों लगती है. यही सवाल अगर ये लोग ने लोकसभा के बाद पूछा रहता ना तो मैं बोलता कोई किसी को सबको लगता कि नहीं ये सबको बराबर की तरीके से ढूंढ रहे. मगर वोट जिहाद के बाद कुछ बोलना नहीं है. मगर अगर हिंदू समाज एक साथ आके अगर वोटिंग करता हो तभी इन लोग को मिर्ची लगती है. तो मुझे पूछा अगर तुमको वोटिंग यादी अगर आपको इंक्वायरी करना है ना तो जाओ ना, नल बाजार जाओ, मालेगांव में जाओ, भिवंडी में जाओ, इधर भैरमपाड़ा में जाओ और पूछो कि इधर सब लोग जितने यहाँ रहते उतने लोग ही वोटिंग करते हैं क्या. पूछो ना उन लोग को. एक घर में 30-30, 40-40 रोहिंग्या बांग्लादेशी मुसलमान कैसे रहते हैं. जो मोहल्ले में रहने वाला हर एक आदमी यहाँ का ही वोटर है क्या अब्दुल शेख अब्दुल 1, अब्दुल 2, अब्दुल 3, अब्दुल 4, अब्दुल 5, अब्दुल 6, अब्दुल 8, अब्दुल 9, अब्दुल 10 टू भी कंटिन्यूड चालू है. उधर पूछना मांगता ना कभी. तो सिर्फ हिंदुओं के ही घर में जाके इनको वोटिंग लिस्ट चेक करनी है, कभी मोहल्लों में जाएंगे नहीं. उस दिन अबू आदमी ने छाती ठोक पद्धति ने बोला तरीके से बोला कि भिवंडी में मराठी में नहीं बोलेंगे. क्यों नहीं कान के नीचे 12 बजे उसके. वही मीरा भाईंदर में किसी हमारे हिंदू भाई ने जब भी मराठी में बोला नहीं तभी उसके कान के नीचे 12 निकाला ना. तो अबू आदमी को क्या हो गया जमाई है क्या. वो भिवंडी में खड़ा रह के बोल रहा है. इसलिए भिवंडी के और घोड़बंदर के आगे पड़गाम नाम का गांव है, 99% उधर मुसलमान अभी रहते. 99 जाके यादी लेके खड़े रहो. उधर महाविकास आघाड़ी वालों को बोलता हूं जाके वोटिंग लिस्ट लेके वो गांव में जाके खड़े रहो और उनको पूछो कि तुम इधर के वोटर हो क्या. तो फिर हम मानेंगे कि सही है क्या गलत. सिर्फ हमारे हिंदुओं के वोटिंग के ऊपर अगर आपको प्रश्न चिन्ह उठाना है ना तो फिर आप मुस्लिम लीग की भाषा कर रहे हो, इतना याद रखना. शिवसेना के विधायक सांसद है जिस प्रकार से दावा करें कि जब भी हम सवाल चुनाव आयोग को पूछते हैं कि जवाब बीजेपी और शिवसेना की तरफ से आता है कहीं ना कहीं का ज्वाइंट वेंचर भ्रष्टाचार है. इस प्रकार का शब्द का इस्तेमाल चुनाव को लेकर करने. अरे हमारा ऐसा बोलना है कि चुनाव आयोग को जो इंक्वायरी करें, चुनाव आयोग ने इंक्वायरी लगाई है, पूछताछ करेंगे. हमारे किरीट सोमैया जी ने भी जब भी मालेगांव के फर्जी वोटर के बारे में जब यादी दी थी तभी किसी ने भी उनका समर्थन क्यों नहीं किया समर्थन. ये राजनीति करने की बात नहीं है. मगर अगर हमारे देश की डेमोग्राफी, हमारे राज्य की डेमोग्राफी ही अगर यह वोट जिहाद के माध्यम से कोई चेंज करने की कोशिश कर रहे हैं तभी आपको सवाल नहीं उठाना है. मगर सिर्फ हिंदुओं को ही घर घर पे जाके पूछना है कि तुम इधर रहते हो. हिंदू राष्ट्र में रह के अभी हिंदुओं को आपका अपना खुद का सबूत देना पड़ेगा कि मैं हिंदू राष्ट्र में रहता हूं. और जो मोहल्ले में 30-30, 40-40 जन जाके उधर एक घर में जाके बैठे उनको कोई सवाल नहीं पूछेगा. वो आराम से मोहल्लों में 40 का 80 होंगे तो भी कोई नहीं पूछेगा उनको. ये महाविकास आघाड़ी वालों की गंदी राजनीति है. जिस प्रकार से शिवसेना के बात करें यूनिटी का, जिस प्रकार से उनका रवैया एक प्रकार के अपने आपको हिंदुत्ववादी कहते हैं और दूसरे प्रकार से जिस प्रकार से सूची की बात करते हैं कि फर्जी वोट, तो कहीं ना कहीं उनका जो रवैया है बात करने का हिंदुत्व पूरी तरह और हिंदुओं के खिलाफ ही है ना. जब भी वोट जिहाद होता है तभी ये लोग चुप बैठते, तभी इनको दिल को सुकून होता है.
मगर जब हिंदू एक साथ आके अगर वोटिंग कर रहे होंगे, हिंदुओं ने अपनी ताकत दिखाई। जो लोकसभा के बाद हिंदुओं के घर मंदिरों के बाहर वहां सर तन के जुदा पाकिस्तान जिंदाबाद के नारे दिए गए, तभी ये लोग क्यों चुपचाप बैठे थे? तभी क्यों नहीं कुछ बोले? अभी इनको क्यों बोलना है कि जब हिंदुओं को घर पे जाके चेक करना है कि तू इधर का नागरिक है कि नहीं? पुणे में जिस प्रकार से वीडियो सामने आया है कि खुले मैदान में नमाज पढ़ा जा रहा है, जिसके बाद विपक्ष कह रहा है कि माहौल खराब करने के लिए ये सब किया जा रहा है। और शनिवार वाड़ा को एक इतिहास है। शनिवार वाड़ा में हमारा इतिहास और हमारे शौर्य का प्रतीक है वो शनिवार वाड़ा। हिंदू समाज के बहुत दिल के करीब है वो शनिवार वाड़ा। अगर इतना ही अगर तुमको ना उधर नमाज पढ़ना है तो फिर कल हमारी हिंदुत्व संगठना जाके हाजी अली के बाहर खड़े रहे और वहां हनुमान चालीसा का पठन चालू करे को तो चलेगा क्या? तब तुम लोग की भावना दुखेंगी नहीं। तुमको वहां ही नमाज पढ़ना है, फिर मस्जिद में क्या करते हैं? मस्जिद में क्या क्या रखा रहता है? फिर जहां प्रार्थना करने के लिए जगह दी है उसने वहां करना चाहिए। फिर अगर हमारे हिंदुत्व कार्यकर्ताओं ने जाके वहां अगर आवाज उठाया ना तो सही किया है ना, वरना कल फिर हाजी अली के बाद अगर जोरदार हनुमान चालीसा बोली जाएगी, हमारी महाआरती की जाएगी तो फिर कोई आवाज नहीं निकलनी चाहिए, हरी मिर्ची नहीं लगनी होती फिर। सर साध्वी प्रज्ञा ने जिस प्रकार से उन्होंने एक बयान दिया है कि अपनी लड़कियां जो हिंदू लड़कियां हैं वो अगर गैर हिंदू समाज के घर, देखिए मैंने उनका स्टेटमेंट पढ़ा नहीं है। उन्होंने कहा कि अगर गैर समाज के घर पे जाती है तो लड़कियों के खिलाफ सख्त पाबंदी लगाना चाहिए। देखिए साध्वी प्रज्ञा जी ये करोड़ हिंदुत्ववादी हमारे नेता है। उन्होंने हमेशा हिंदू समाज के लिए निस्वार्थ तरीके से काम किया है। उनकी भावना इतनी है कि हिंदू समाज के लड़कियों ने और हिंदू समाज ने इन जिहादियों को पहचानना चाहिए। इनको लव जिहाद के माध्यम से हमारे इस हिंदू राष्ट्र को इस्लाम राष्ट्र बनाने की ये सब मंसूबे हैं। तो उसको अगर हाईलाइट करने के लिए अगर साध्वी जी ने अगर कुछ उदाहरण दिया रहेगा तो उनका बोलने का तरीका है वो। सर आज दिवाली का त्योहार है, दिवाली का त्योहार है, सर दिवाली का त्योहार है, पटाखे लोग जिस प्रकार से दुकानें हमने देखे, कई मुसलमानों की दुकानें भी मुंबई में कई जगह पे पटाखे, हालांकि त्योहार हिंदुओं का त्योहार माना जाता है, इस मौके पे काफी भीड़ देखा जा रहा है। हिंदुओं से क्या आह्वान करना चाहिए? देखिए ऐसा है ना, इसके बारे में हमारे संग्राम जगताप जी ने बहुत अच्छा स्टेटमेंट दिया है। बहुत अच्छी तरीके से उन्होंने इसका विश्लेषण किया है, क्या करना चाहिए क्या नहीं करना चाहिए। वो भावना हम सबकी है। उन्होंने जो स्टेटमेंट जो दिया है उसके हिसाब से उन्होंने सबका नजर रखते हुए संग्राम जगताप जी जो हमारे हिंदुत्व नेता है, अभी उभरते हिंदुत्व नेता है, तो उसकी वो भावना है। देखिए इतनी भावना है कि कोई अगर ईद का कोई त्योहार जब भी होता है, आप मोहम्मद अली रोड में किधर भी जाओ, काफिर से कुछ खरीदा जाता है क्या? काफिर से कुछ भी चीजें खरीदी जाती है क्या? तो फिर वही है। संग्राम जगताप अजित पवार गटाचे आहेत तुमच्यासोबत आले, बघा एक लक्षात घ्या, संग्राम जगताप, नितेश राणे, गोपीचंद पडळकर हे कुठल्याही पक्षाचे आमदार होण्याच्या अगोदर एक हिंदू आहेत आणि सगळ्या पक्षातल्या हिंदूने हे अगर लक्षात ठेवून अगर आपला प्रवास केला तर हिंदू समाजाकडे कोणच वाकड्या नजरेने बघणार नाही। आम्ही आमदार फक्त 5-5 वर्षाचे असतो, पण हिंदू ही आमची ओळख आहे जी आमच्या जन्म आणि मृत्यू पत्रिकेवर लिहिलं जाणार आहे। म्हणून मी तर बोलतो संग्राम जगतापजींसारखा प्रत्येक पक्षामध्ये हिंदू ज्या दिवशी तयार होतील ना तेव्हा हिंदू समाज 100% सुरक्षित असेल, कोण आमच्याकडे वाकड्या नजरेने बघणार नाही। सर याला जोडून संघ प्रमुख मोहनजी भागवत यांनी काल असं स्टेटमेंट केलं आहे की आपण जरी भारतीय असलो तरी मनाने आणि बुद्धीने आपण विदेशी झालेलो आहोत, कारण आपली शिक्षा प्रणालीच त्या प्रकारची होती। त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला मनाने आणि बुद्धीने सुद्धा भारतीय होण्याची आवश्यकता आहे। काय सांगाल तुम्ही? नक्कीच ना, कारण का स्वदेशीचा नारा हा आपल्या दृष्टिकोनातून आणि देशाच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून आपल्या देशाला आत्मनिर्भर अगर बनवायचं असेल आणि स्वतःच्या ताकदीवर अगर महासत्तेच्या दिशेने आपल्याला जायचं असेल, आता कुठल्याही, मी आता कालच स्वीडनवरून आलो, प्रत्येक देश आपल्या आपल्या पद्धतीच्या आपल्याच गोष्टी वापरतात, आपल्याच गोष्टी मोठे करतात, आपल्याच वस्तू घेतात। मग त्याच गोष्टी अगर भारत म्हणून आपल्याला
आपण अगर त्या दिशेने वाटचाल करत असू तर हे फार अगोदर झालं पाहिजे होतं. म्हणून येणाऱ्या तरुण पिढीसाठी हा संदेश अतिशय महत्वाचा आहे आमच्या सरसंघचालकांनी. त्या म्हणून प्रत्येकाने याची नोंद घेतली पाहिजे आणि प्रत्येकाने स्वदेशी आपल्या जे काही वस्तू आहेत त्यात विकत घेतलं पाहिजे. आपण काय कोणापेक्षा कमी नाही आहे बघा. आज कोल्हापूरमध्ये पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये उपक्रम राबवला जातो हिंदू संघटनांकडून आणि मोठ्या संख्येने हिंदू संघटनांनी आता दुकानं गाठलेली आहेत त्या ठिकाणी की हिंदू बांधवांनी या दुकानातूनच खरेदी करावी. तुम्ही काय आव्हान? पण माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकाने आपल्या हिंदू म्हणून आपल्या पद्धतीची अगर भूमिका अगर अशी मांडत असतील तर त्याचं स्वागतच करायला पाहिजे ना. हाच प्रश्न ईदच्या वेळी मोहम्मद अली रोडवर अगर कुठल्या दुकानं कोण थाटले असतील तिथे जाऊन त्यांना का विचारत नाही? आम्हालाच हिंदू सणांच्या वेळी का विचारलं जातं की हिंदूकडून खरेदी काय? अरे पण तुम्ही मोहम्मद अली रोडमध्ये जाऊन कुठल्याही दुकानावर विचारा की काफिर से तुम कुछ खरीदोगे क्या? काय उत्तर भेटतो बघा. मग आम्हाला का एवढं काय मोठं आहे की अगर आम्ही हिंदूंकडून घ्यायला सांगत असलं तरी आमच्या हिंदुत्व संघटना कोण मोहम्मद अली रोडवर विचारत नाही की बाबा आपको तुम्ही काफिरकडून घेणार आहेत की नाही. पण हिंदूंना घेण्याचं आवाहन केलं तर ब्रेकिंग न्यूज चालू होतात. दोन प्रश्न. सर निवेदा, आपण बघतोय की आता सर्वच पक्षांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी संघटनात्मक बैठका सुरू आहे. काल शिवसेनेची श्रीकांत शिंदेच्या नेतृत्वात बैठक विभागावर पार पडली. तर सगळ्याच विभागातील लोकांचं असं मत आहे की शिवसेनेमध्ये की स्थानिक स्वराज्य संस्था स्थानिक पातळीवर स्वबळावर लढतात. स्वागत आहे याच्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे पण तरी स्वागत आहे. अशा पद्धतीने प्रत्येकाला आपल्या आपल्या ताकदीने अगर आपली संघटना वाढवण्याची संधी अगर तिथे मिळत असेल तर त्याचं स्वागतच करायला पाहिजे ना. शेवटी आमच्या आज युबीटी असो किंवा महाविकास आघाडी असो, मी तुम्हाला सांगतो आमची अगर युती झाली तर ह्यांच्याकडे रेडीमेड ह्यांना उमेदवार भेटतील. आज युबीटीकडे उदाहरण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये परिस्थिती सांगतो. आज युबीटीकडे आणि महाविकास आघाडीकडे उमेदवार नाही आहेत. ते बघतायत की आमची युती कधी होते आणि उमेदवार कधी आमच्याकडे घेतायत, बंडखोरी होते की नाही. ह्याच्यापेक्षा प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने लढवावं आणि मैत्रीपूर्ण लढत लढवावं ना. कशाला टीका करायची गरज आहे दुसऱ्यावर. आणि थोडी इकडे तिकडे झाली तरी पण आम्ही मॅच्युअर्ड लोक आहोत. आम्हाला माहिती आहे उद्या राज्याच्या हितासाठी एकत्र यायचं आहे. आम्ही काय दूधकुळे आहेत काय? तू माझ्याबद्दल का बोलला, मी तुला सोडणार नाही, असं थोडी आहे काय? झाली तर बघू, नंतर टीका झाली तर नंतर बोलू ना, एकत्र येऊ ना. बीडमध्ये 100 जणांचं धर्मांतरण केल्याची माहिती आहे पुढे येते आहे. जाणीवपूर्वक जबरदस्ती बीडमध्ये बायबल हे वाचण्यास लावण्यात आलंय. ह्याच्यासाठी आमच्याकडे धर्मांतर विरोधी कायदा लवकरच राज्यात येतोय ना. ह्याच तर घटना आम्हाला थांबवायच्या आहेत. हेच तर आमच्या देवाभाऊच्या सरकारचं मुख्य अजेंडा आहे की लवकरच आमच्या राज्यामध्ये धर्मांतर विरोधी कायदा जेव्हा लागू होईल ना, हे सगळे हे जे काही मनसुबे हे सगळे जे षडयंत्र ते बंद होऊन जातात ना. 12ची बैठक. अरे मतलब त्याला काय टार्गेट करताय? दिवाळी आहे. कर्नाटका के मुख्यमंत्री ने दावा किया है कि जितने भी सनातनी हैं उनसे दूरी बनाए रखना चाहिए. ऐसे बहुत आए, ऐसे 100 सिद्धाराम को जन्म लेना पड़ेगा आरएसएस पे बंदी डालने के लिए अगर सनातन के खिलाफ सोचने के लिए.